अरे काय बोलून राहिला गड्या तू हा हा का रे बाबा एवढं दाबलं लेगा मी काय तू उजेडात येते म्हणतो काय झालं काय रे बा कसं काय इथे उजेडा काय 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 रे बा कसं काय अरे तो डॅनी आता बोलून चालून राहिला सारं खाऊन पिऊन राहिला उठून बसला तो आता हो गप्पा गोष्टी करते म्हणतात आता काही खरं नाही तुमचं नाव सांगते तो डॅनी आता तुमचं नाव मोठ्या भजी 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 अरे थांब ना बा करायला लावतो ना उडीले भजे एवढी कोण घाई करून राहिला तू थांब सांगतो भजे जाय बा आलू बोंग्या जाय बरं सांग बरं मा बुडील भोजी करायची जाय बा खाऊ घाले बाबा यायला भोजी त्याचा जीव चालला बुडे बा या बुड्याला आता भोजे खाऊ घालसान संध्याकाळी आपली घाण होईल साऱ्या चड्ड्या मड्ड्या भरवते बा हा हागून लागते त्या भोजेनं ते का भोजे सुधी आहेत का आता बुड्याला खायला गोड लागतील ते पण खोऱ्याला आपल्याला ओव्हर जाईन ना मग ते जोड जाईन ना त्या बुडीचा का जीव घेता का तुम्ही कपडे धुजू पण काय करशील तू मला सांग आता हा भोजीच मागून राहिला ना हा दुसरं काही पाहिजेच नाही त्याला भोजीच पाहिजेत मग आता काय करतो सांगतो मला हा नाही तर लढून राहिला भजीने म्हटलं तर भजी भजी भाजी भाजी भजी भाजी पाय पाय कसा करते पाय कसा तोंड वाजते असं आहे ना ते काही म्हटलं की असा करते ना अजून डोक्यावर त्याचा ताण पडला तर अजून घोर झाला आपत नाही पाहिजे आपल्या भोवती जाय तू जाय बा सांग बुडील भोजी सांग जाय हो बा सांगतो मी बुडील भोजी सांगतो अजून काही पाहिजे का बुडे बा तुम्हाला भजे व्यतिरिक्त थंडी थंडी हवा थंडी थंडी हवा मस्त 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 भजी भजी थंडी थंडी हवा थंडी थंडी हवा तर बा त्याला दुसरं काही नाही पाहिजे भजे पाहिजे हे बाहेरची थंडी थंडी हवा पाहिजे बस दुसरं काहीच नाही पाहिजे त्याला बाहेर हवा खातो म्हणते जाऊ आणि भजे खातो जाय भजी सांग बुडीले आता हो सांगतो मी बुडील भजे पण बुडी कशी माही शान काढणार आहे भजे सांगायला गेलो की माही खरोडपट्टी काढणार आहे बुडी पहा तुम्ही आता हा बुडी काय बोलेल काय सुस्ती करणार आहे का आता अरे बा बोलू दे बुडीले बोलते तर बोलते काय बाबा सांग फक्त तू जाय आता काय करशील हा आता डॅनीसाठी बोलणे खास लागतात भाऊ आपल्याला आता हा जाय तू हो हा बा भजी मजी काय बुडे जाता आला होता सांगतो बाप्पा बुडीले बुडी मग मला बोलते काय खरं नाही पाहा तुम्ही आता पुढे मित्र कसं आहे तुम्हाला बुडे 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 काय म्हणू मी काय नाही आता त्या डॅनी बुड्याले फक्त भजी कर बा एक प्लेट भर जाय बरं इकडे भजी निघून राहिले त्या बुड्याला एक प्लेट भजी करू हा काय तुम्हाला लादा गेला वाटतात रे काय जरासा काही जरा मनाच्या करू करू मग थंडी होऊन राहिली मी काय जेवण आहो का हा 70 वर्षाची डगरी याव ना तरी आवाज करून राहिलो ना मी करून राहिली ना मी आता डोक्याच्या वाकड्या धुतल्या गोंदऱ्या धुतल्या त्याचे कपडे धुतले चड्डी धुतली हा मुताजी आणि आता ती म्हणता भजे कर मला काय एवढं जोर आहे का रे सांगा बा माझी उठता का तुम्ही दोघं जण तर बाबूला नवरायचं असाल आणि तू तसं उभा राहण्याला सांगणारा हा सांग बा बुड्या आता काय करू मी सांग आता मला समजते पण आता कसं तुझ्या घरचा बुड्याच ऐकत नाही ना मोतीराम बुडा तू बुडा म्हणते सांगच म्हणते बुडील जाऊ एक प्लेट भजी सांगच म्हणते डॅनी मागूनच राहिला म्हणते भजी आणि तो बुडा बी असा आहे बापा नखरेल तो डॅनी बुडा आता पाहिजे भजीच पाहिजे म्हणते मुली भोजी भोजीच करून राहिला थंड थंडच करून राहिला काय करा सांग बा आता एवढा बिमार पडला तरी त्या डॅनी या तोंडाचे सस्ते गेलेच नाही पहिल्यापासून सन्ना आहे तो खायला अजूनही सन्नाच आहे का जीव घेते का माहिती आमचा तिच्या घरचे जरासा घसरा नासरा घरचे सांग म्हणा त्या नाता सांग त्या भाल सांग ते सांग भजन वळे करायचे आमच्या उरा रेडी सांग भजे करा वळे करा त्या बुड्या सांगून दे वाचन होत नाही म्हणून वाचन नाही होत भजन वळे बुड्याचा आहे ते कोण आहे त्या डॅनीले कोणीच नाही जाऊ दे कोण बाबा एक प्लेट भर भजी काय नाव आहे 2-3 भजी खाईन तो याच्यावर काय खाणार आहे बापा 2-3 भजी खाईन रातभर बापा भरीन भर तर हा खाऊ घाला त्याला भजी हा काय तो एक दोन भजी खाईन एखाद्या प्लेट करायची काय नाव आहे करून पाहिलं मग समजते कसं आहे तर करता करता ना धुपट राहिलं ना थंडी गार होऊन राहिली मी काय सांगू माझ्या जेवणात एवढं काय केलं नाही ना सासू सासऱ्याचं एवढं केलं नाही एवढं या ध्यानाचं करायला लागून राहिलं करा म्हणून रातभर तो काय भरून तो संडास लागतेच त्याला भजी खाल्ल्या पण आता काय करशील आता त्याच्या तोंडाचा तोंड खराब झालं असेल त्याचं म्हणून तो भजी मागून राहिला कर बापा जाऊ दे भजी हो बापा आता काय करा तुम्ही तसेच आहे बापा तुम्ही काय ऐकलं ना ऐकत नाही ना
जबरदस्ती करता बाबा मला हे कर ते कर धमुक कर टमुक कर. आता भजी झालं करतो बाबा भजी. मी बिमार पडली फक्त करता माया करता फक्त झालं. बुडे तू नाही पडत ना बुडे बिमार, तू बिमार पडणारी आहेस का? तू स्ट्रॉंग आहास मस्त, चांगली बाई आहेस तू, तुला काहीच नाही होत, टेन्शन नको घेऊ तू. अरे बाबा एवढी उरा पोटावर हिंद बिमार पडली नाही तर काय तर सांग ना तू. सकाळी 5 वाजतापासून चालू व्हायला लागते अलमुंग्या. तुला सांगतो मी घराची झाड झूड सारवण त्याचे म्हणजे हऱ्या मुत्याचे कपडे बुड्याचे कपडे माये कपडे ही स्वयंपाक. आता येणारे जाणारे चहा पाणी महिमा झोपून पडून राहिला. सकाळी 5 उठतो रात्री 12 झोपून राहिला. आता काय सांगू मी माझ्या डोळ्या नाही रात्री पाहा लागते मुतला का हाडला कळायला. हो बाबा बुड्डे, आता रातभर मी अटीसा थांबत जाईन, तू काही टेन्शन घेऊ नको. फक्त आजच्या दिवस प्लेटभर भजे कर बाबा, त्या बुड्याला जाऊ दे. इच्छा जिता जीव हा, काही नाराजी करू नको. जा जा कर. हो बाबा करतो करतो बाबा. खाऊ तर घालाच लागेल मला. करतो बाबा प्लेटभर भजी. हो जा जा कर. हो हो करा ना भजी. भजी टाळ पाचते नुसता करा भजी खाल्ली. सोपी नाही ना भजी खाणं. भजी काय सोपी आहे? बेसन आहे ना ते पचत नाही ना एक तर त्याने. काय म्हणतो भजी आता जाऊ दे बाबा कर. माझ जीव घ्या. बुडी तर काही गरज झाली बा. बेकार आहे बाबा, चाल बाबा मित्र बुड्या जाऊ. त्यांनी हे तुझ्यासोबत कसं काय झालं? हे कुठं लागलं तुले? काय केलं म्हणजे काय कान केलं तुला असं की डायरेक्ट तू जखमी पडला? एवढं लागलं तुले? कसं काय झालं हे? कोण केलं? कोण मारलं तुले? सांग ना बा तुझ्या तोंडानं. तू हे करतो बा, मी काय समजू सांग आता. आता आम्हाला समजायला बरं आहे नाही गड्या. नाही कसं तुला जर तुझ्या तोंडात सांगितलं तर पाहतो बा कोण आहे तो माझ्यावर जो तुला मारणारा. त्या काही ना काही केलं जाते. बापा तू हेच करतो नाही काय? अरे ती बायको खरंच ती कोंबली कुकळी गेली चावट. कुकळी गेली ती डंगरी. ती दिसूनच नाही राहिली. तिनं मारलं वाटते तुले आणि गेली वाटतं पोहून. ती तिला पैकी सवय होती म्हणा. ते माझं होत कुकडी दिली तुम्ही काढून. गोतावली हो बापा. हो गणा काही गोटा नको मारू बाबा. सभागत विचारलं मी कुकडी गेली पोहून गेली. हो बा बदमाश होती मली माहित आहे ना. पण गेली कुकडे तुन म्हणजे काही केलं का? तिनं मारलं का तुले? कोंबडीनं मारलं का तुले? पळून गेली. बुडबा हो बुडबा बोला ना. काय तुम्ही फालतू प्रश्न विचाराल त्या बुड्याले नाकार. डोक्यावर ताण पडीन ना. काल त्या मागच्या गोष्टी तुम्हाला उपरून काढा लागतात. खोदू विचारून राहिले. तो बुडा गरम होऊन राहिला करून राहिला तरी तुम्ही विचारून राहिले. ताचे तुटतील ना. राजा कमी पैसा लावला नाही ना. 4-4.5 लाख रुपये दवाखान्यात गेले आणि तुम्ही त्याचे पैसे देऊन राहिले. अरे नाही रे बा, मी काल विचारू त्यानंच तो विषय काढला म्हणून तो विषय वाढला. दुसरं काही नाही. मी काल विचारू बुवा काही. मी काहीच नाही विचारून राहिलो. जाऊ दे सोडा तो विषय. आता कसं बुड्या झाला चांगला. म्हणजे बाहेर येऊन राहिला बसून राहिला. बोलू नाही राहिला थोडाफार. जाऊ द्या बा आपल्या पैसे चीज झालं. बुडा चांगला झाला. हो बा डॉक्टरने केलं चांगलं. पण हा बुडा आता बिघडून राहिला. ही विचारते ना कारण मागच्या खुरचडेल गोष्टी. मी काल विचारू बा, मी नाही विचारत काही. हो सरपंच शांताराम दोघे जण आले. टेन्शन नका घेऊ तुम्ही. बुड्याचे नाव घेऊ येऊन राहिले बा. बुड्याच्या तब्येतमधले सुधार आहे पण आता पहिले असा पडलेलंच आहे पण आता सुधार झाला बा. बुडबा चालता का दवाखान्यात? अरे बापा बुडबा आपल्याला चेकअपले जाणार उद्या. हो स्पेशल गाडी घेऊन जाऊ मस्त. मग तुम्ही अजून ठणान होसान चांगले होसान मग. हो रे डॅनी हो. आपल्याला जाणं एकदा अजून दवाखान्यात मग तुझं अजून तू चांगला होशील. जाऊ गावातलं तर पुरं सैन्य झालं. बुडबा बोल ना रे. सांगितले अजून भजे करायचे बुड्डीले. सांगितले बुड्डीले भजे करायचे. पण कसा बुड्डी मला झापलं बुड्डीन चांगलं. कोणाला पाहिजेत बा भजी आता? या डॅनी बुड्याला पाहिजेत बापा.
हा भजे खातो म्हणते, भजी पाहिजे त्या बुड्याली. अरे राजा काय तुम्ही भजे खाऊ घालून राहिले भजे खाऊ कुठे बा भजे ना खाऊ हिना कारण त्या बुडील तारा लागली संडास फंडास तर घोर. अरे बाबा शांताराम भाऊ, मी 100 खेप झालं मला सांगणं हे की बा भजे फजे जाऊ द्या, पण ते बुडो गोट नाही घेत, मोठ्या मोठ्याने पल्ला करते, हा करते, नाही म्हटलं तर गोटा मारीत म्हणते, असं आहे. उद्या गडे हो 2-3 भजे खाईन तू, याच्यावर काय खाणार आहे. उद्या तसे आपल्याला दवाखान्यात जात लागते की नाही, काही झालं तर पाहून घेऊ, जाऊ दे खाऊ दे भजी. हा हा जाऊ द्या, खाऊ द्या भजी. हा खा बुडे बा भजे खा. हा भजी थंडी 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 भजी भजे भजे. हो बापा भजेच, हा भजेच. चला बुडबा येतो आम्ही येतो. हो जाऊ दे मस्त आहे तब्येत चांगली झाली पण बुड्याची काही म्हणा पण तुम्ही. हा हा आता उद्या अजून दवाखान्यात दिलं की बुड्याले अजून तब्येत चांगली होती बुड्याची. हा खास एकदम. हा हा सरपंच, हा चला आता चला उद्या तयारी करू आपण. कार्यगाड्या शिवला जमलं पण काय समाजसेवकांनी दिले पैसे. अरे देणार काऊन नाही, त्याचं काम करेल आपण. आता एवढी मोठी कमला बुडी त्याच्या ताब्यात दिली, ऐश करून राहिला तू, मग का पैसे काय आपण देणार नाही गेले का तू एवढं काम केल्यावर त्याचं. हा पैसे तर देणार होता म्हणा पण मला असं वाटलं बदललाच काय बा आता काम सरून वैद मोर असे लोक लय आहे असे आहेत ना. नगदी पैसे घेतले तर बरं आहे, उधारा ठेवली की मग कसं लोक देत नाही, देण्याची वार येतात पैसे. अरे पण त्याला माहित आहे ना शिवल्याला कांडी आहे म्हणून, कधी काय कुकडे बोट घाली ना कुकडे बोट फिरून काही सांगता येत नाही ना. त्याचा आपण एका मिनिटात इचकोल असतं सारं डांगर मग. हा शिवलाल बेकार त्याला माहिती आहे ना म्हणून त्यानं पैसे दिले, कारण तो पैसे. ती एक गोष्ट बरोबर हा आता तुझ्याबद्दल त्याला माहिती आहे पुरं म्हणून त्यानं पैसे दिले. पण ती कोंबला बुडी किती बदमाश रे बा, किती लोक फेरलेले का तिनं, किती लोक फेरले. अरे बा तिचा धंदा व्हायलाय भाऊ, तिला नुसतं कसा पैसा पाहिजे, ऐश करायला पाहिजे त्या कमला बुडील, दुसरं काहीच नाही. हो ना तिला वयस करायला तर पाहिजे त्या कमलीसाठी. त्या डॅनियल किती मार खा लागला, त्या कोंदिल्याने किती मारलं लेवा. हा डॅनियलले ढोरासारखं मारलं ना काय ना त्या डोक्याला लागलं, ऑपरेशन झालं लेवा. कमलीसाठीच की नाही, कमली पाहिजे की नाही सारा हे. तू बापा तो विषय काढू नको, त्या कोणती बुड्यांना नाव घेऊ नको, विनाकारण घरावर गोटे फालतू घेणं देणं आफोत फालतू. पहिलेच तर आपण त्या कोणती लिहून पैसे खाल्ले. हा आणि आपण आपल्या तोंडाने नाव घेशील बा ही नाफोत. आता आपल्याला सारं माहीत आहे कोण काय कांड केलं तर, पण कसं तेरी बी चूप मेरी बी चूप. येऊन राहिला माल हा कसं गरम बसून खायचा. नाही रे बाबा आपणच आपल्या म्हणून हा विषय निघाला नाही, तुम्ही काय काढतो का बाबा. नाही बाबा मला माहिती आहे सर विषय नाही काढत. आपण आपले असलो तरी विषय काढायचा नाही भाऊ, भीतीले का नसतात. वाऱ्यासारखी गोष्ट पसरत असते बरं बब्बन, हे लक्षात ठेव तू. आपल्या तोंडातून कुठला शब्द निघला पाहिजे नाही. नाही बा निघणारच नाही, तोंडात शब्दच नाही निघणार. तेच म्हटलं बा, आपल्याला काही करायला लागत नाही, त्याचं तिन्ही पोटीन पायतीन काय आहे. हा हा पण का अरे या वयात येईल का त्या कमला बुडीले असं वाटत अशी ते. तू गड्या बबन्या भलता विचार करून राहिला, तिले करा वाटत असेल काय आणि तिले हे असेल काय. जाऊन विचारणं डायरेक्ट सायजीले भेटणं का बुडे तुले करा वाटते का म्हणा. जाय बरं विचार बरं त्या बुडीले. मी असा विषय केला तो असं विचारून राहिलो मी. असा कसा विचार करते रे. तुझे मन होऊन राहिलं वाटते जाय तिकडे. मला वाटून राहिलं बा बैकलं तुझ्या म्हणल्या का असं वाटते तुले. अरे बा हे एवढं का 5 दिवस झाले का बा माय काही बोलून राहिला तू. मग काय ते खुद तू विषय काढून राहिला, कमला बुडीचं हे होते का कमला बुडीचं ते होते का, आला गौपणा करून राहिला. मग नाही बा विषय बंद आता, विषय बंद बिलकुल बंद विषय. पाटील येऊन राहिले. पाटील पाटील बोला शिवला लोक आणा का कुकडे गेलते वा, कुकडे मारून फेर फटका काही वावरात दिसले नाही वा. अरे काय नाही ते डॅनी बुड्या भेटायला गेलतो बापा. हा झाला बुडा डॅनी बुडा चांगला, आता कसं बाहेर येऊन राहिला, बोलून चालू नाही राहिला. हो खाऊन पिऊनही राहिला मस्त, स्वतः हाताने खाते बुडा. मस्त झालं, तब्येत मस्त झाली बुड्याची आता. मेला आता पण दिलेलं बा चांगला झाला म्हणतात डॅनी. करून बा पण दिले जाता. हो ना चांगला झाला का, बरं बोलती चालती बी. हा मग तर चांगलं झालं बा. बरं बाबा मिट्टू सारखा खळखळ बोलून राहिला बुडा. आता कसं उद्या अजून दवाखान्यात देणार बुड्याला, मग तर कसं अजून तब्येत चांगली सुधार होती बुड्याच्या तब्येतमध्ये. हो 1 नंबर तब्येत होती बुड्याची. जमलं पण पैसा झाला पण चीज. हा हो बा तेच पाहिजे होतं, लय चांगला बुड्डा होता रे बापा तो. हो लय चांगला. हो 1 नंबर. चांगला झाला तीच मग देवाची कृपा पण. हा बा चला बा येतो मी. हो या अरे बडा शिवलाल कसं रे बा. हा कोण दिले गेला आता बरा बा. चाल बा चाल, कोण दिले सांगू बघू असं असं मॅटर आहे म्हणून. हो चालता कोण दिले पुरा 12 भात जाते वेळा. आता काय खरं कोण दिले डॅनियल हो साला म्हणता बा चाललं त्याला सांगू ना बापू, सांगून त्याले चाल पटकन पोय. बुडबा बोलणार शिवलाल काय म्हणतं. अरे बाबा काय म्हणून राहिले बोलणं बा शिवलाल. अरे राजा घोर झाला. काय घोर झाला रे बा शिवलाल. काय झाला, काय कांड केलं तुम्ही आता.
बाबा शिवल्याला काले काढ घरी, ते तुमचंच काढ उजिरा देऊन राहिला आता. तुमचंच कान उघडं पडते आता, काही खरं नाही आहे, काही खरं नाही. तुमचा बजेट बसणार आहे. हो अरे काय बोलून राहिला का तू? अरे बाबा एवढं दाबलेलं ना मी कान, तू उजेडात येते म्हणतो. काय झालं काय रे बा? कसं काय इथे उजेडा? काय 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 रे बा? कसं काय? अरे तो डॅनी आता बोलून चालून राहिला, सारं खाऊन पिऊन राहिला, उठून बसला तो आता. हो गप्पा गोष्टी करते म्हणतात. आता काही खरं नाही. तुमचं नाव सांगते तो डॅनी आता, तुमचं नाव. हो गड्या शिवला आता कसं रे गड्या? कसं काय करू रे गड्या आता? कसं करू आता? आता काय करून कसं करू? जा तरी आता भेटा पहा तुम्ही काय आहे तर एकदा डॅन्याचो तुम्हाला वैयक्तिक काय आहे कसं काय आहे तर. बुढे बा तुम्ही आता प्रत्यक्ष जा तडसा भेटा. अरे बाबा पण त्यानं माझं नाव घेतलं तर मग कसं करू? माझं नाव घेतलं तर तो रे दुरून पहा ना तुम्ही. चाऊल ह्या ना चाऊल त्यानं दोघं जण गळू तटलो का? पहा ना काय पोझिशन आहे तर का रे? हो पैसे देऊ लागले तर तुम्हाला. नाही बा आम्हाला तुमचे पैसे पाहिजेच नाही आता. तुम्ही पहा तुमचं काय आहे जाऊन पहा तुम्ही काय आहे. खरंच बुढे बा आम्हाला ते पैसे देऊ नका तुम्ही, आणि खोर काही होऊ नका, लंबे काही लागू नका. तुम्ही स्वतःच जायचं तरी सांग. पहा काय म्हणते डॅन्या काय नाही तर. बरोबर पाय तुम्ही काय तर पाहतो मग. दे भोले कसं रे बाबा? कसं काय कशी मुला वाचून येईल काय ना काही कर पा. तुझा म्हणतो मला तिकडे जाय. अरे बा आम्ही म्हणून राहिला तर चांगल्यासाठी म्हणून राहिलो. तुम्ही जाऊन पहा फक्त तरी काय नाही तर. बरं बा जातो मी जातो. काय रे वेळा मामा काय शेनी लागणार बा? एक झालं की एक का कोणा तोंड भरू मी आता. पण आता तो डॅने हुशवराला म्हणतात बोलून राहिला. आता कसं करू आम्ही? कसं करू? आता गेला कंदिल्या केला कंदिल्या 12च्या भाव. चालणं मागं रेडी बाबा का मागं जाऊन काय झालं तू घोरांत का मागं? चल आपल्या घरी. चाल आपल्या घरी आपल्याला काय करायला लागत नाही. आता कंदिल्या काही खरं नाही कंदिल्या. हे रे बापा आलू मग खाऊ घाल बापा त्या बुड्याले. भजी खाऊ घाल. त्या डॅनेले हे रे बापा डॅने खाय बापा भजी. हे केले मी भजी. हो बुडे आणा भजी. अवा डॅनियल नुसतं एकच पीठ आणली तू आम्हाले. आलू पोंगेले मोले भजी. आणि माझी घ्या बंद घाल भजी करतो मी. पहिले तर करू माझी चालला. आता ते डॅने बिना म्हणून 4 भजी तरी काढले मी. पण तुम्हाला पाहिजे भजी कुठे आणू भजी? काही नाही भजी. हे डॅने पुरत्यात फक्त. माझी तो नाही एवढा चव नाही बा. हे पाहिजे खायले ते पाहिजे खायले. मोठा गोड लागते. काय बाबा आलू घ्या. त्या नवऱ्याला तोंडाला चव नाही. भजी पाहिजे त्याला खायला म्हणून त्या डॅनेनं बदनाम केलं. मा तोंडाले खाले चवना आहे वो. मी खाले खाऊ भजी फची. जाय बापा दे डॅनियाले भजी. ये रे बा डॅनी खाय बापा भजी. ये रे आलू पोंगे घे. तुम्ही आणि आलू बंग्या तू ऐकून घे. कसं आता भजी तर खाऊ घालून घालते डॅनेले. पण रातभर जर काही गडबड झाली तर कसं तुम्हाला दोघायला करावं लागेल. ते काय चादरा नादरा भरल्या वाकाय माकाय भरल्या ते तुम्हाला धुवा लागतील. सांग तुम्ही या भजन लागते संडाचे भजी काही खाऊन सुदे नसतात खाणं. काय देणार माणूस मी करणार नाही काही. सांगून राहील मी रात्री उठणार बी नाही आज. नाही ना वो उठू नको ना रात्री. तुले कोण म्हणते उठ म्हणून? आम्ही करतो दोघं जण काय करायचं. तू नको टेन्शन घे. ये रे बा आलू पोंग्या घे बरं. हे खाऊ घाल बरं भजी या गळ्याला डॅनीले. कुठे बा तुम्ही तटीच आहे बापा. घ्या प्लेट. मी हे गाडी धरेल आणि 3 चाकी. तुम्ही पकडा काय तर घ्या. हो बापा घे रे बापा डॅनी. खाय रे बाबा भजी खाय. भजी खाय भजी. मस्त मस्त वळी वळणी भजी. हेच मुकड्यान खाय न गरम थंडी न करून केले तरी मा बायकोनं बा भजी त्या वहिनीनं. काय म्हणतो गरम पाणी का प्यायला भजी गरम केली तरी म्हणा. चवना नाही डॅने तोंडाली बी खाशीन तर खाय ना तसार नाही. माझी वाल झाला संताप आला. बरोबर थंडीगार होऊन राहिली तरी याच्या तोंडात वाचली जात नाही. गरम पाहिजे म्हणते गरम. खाशीन तर खा. अहो खाते नव्हतं बोडबड न करू ना. खाय रे बाबा डॅनी खाय भजी खाय बाबा. चला मग मित्र आता खाते आमच्या घरी भजी. आता पाहू रात्री काय होते तर गडबड. चला मग उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनल सबस्क्राईब करा.